एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपली जी सरळ सेवा बॅच सुरू आहे, या बॅचमध्ये आत्तापर्यंत 28 लेक्चरचं रेकॉर्डिंग झालं आहे. हे 29वे लेक्चर आहे. आजचं लेक्चर जे असेल ते एक्साइज कॉन्स्टेबलसाठी TCSने जो पेपर घेतला होता त्या पेपरचं रेकॉर्डिंग आपलं सुरू आहे. त्या पेपरचं ॲनालिसिस आपण पाहतोय. मित्रांनो, यानंतर फक्त एक लेक्चर असेल या बॅचमधलं, जे की शेवटचं लेक्चर असेल. WRDचं आपण त्याचं विश्लेषण करूयात, WRDच्या पेपरचं विश्लेषण करूयात. या अगोदर देखील WRDच्या एका पेपरचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे. यानंतरचं लेक्चर WRDचं हे आपलं लास्ट लेक्चर असेल या TCS IBPS पॅटर्नच्या ॲनालिसिस बॅचमधील. त्यानंतर सुद्धा बोनस म्हणून पॅसेज कसा अटेम्प्ट करायचा अशा प्रकारचं एक 31st जे क्रमांकाचं लेक्चर असेल, 31वे लेक्चर, ते बोनस असेल या बॅचला. ओके, आजच्या पेपरचं ॲनालिसिस आपण सुरू करतोय. नेहमीप्रमाणे जी इन्फॉर्मेशन द्यायची असते ती दिलेली आहे बघा. कोणत्याही परीक्षेला विचारली जाणार नाही, परंतु जस्ट असावी तुमच्यासमोर, तुम्हाला माहीत असावं म्हणून. बाकी दुसरा काहीही हेतू त्यामागे नाही. ओके, चला. एक्साइज कॉन्स्टेबल या पदासाठी TCSने जी एक्झाम घेतली होती तो हा पेपर आहे. या एक्झाममध्ये हा जो क्वेश्चन पेपर आहे, ज्या शिफ्टला होता ती शिफ्ट मी स्वतः अटेम्प्ट केलेली आहे. आउट ऑफ 30 क्वेश्चन्स, म्हणजे या पेपरमध्ये बघा 30 क्वेश्चन्स होते. त्या 30 क्वेश्चन्सपैकी आउट ऑफ 30 28 माझे राईट होते, म्हणजे बरोबर होते. 30 पैकी 28 बरोबर होते. 2 कोणते चुकले ते सुद्धा मी तुम्हाला विश्लेषण करताना, ॲनालिसिस करताना सांगतो बघा. एक्साइज कॉन्स्टेबल पदासाठीचा हा पेपर आहे. आपण सुरू करतोय. ओके, फर्स्ट क्वेश्चन इज लाईक 91 पासून 120 पर्यंत क्वेश्चनचे क्रमांक होते, त्यामुळे तुम्हाला इथे 91st दिसेल. ओके, चला सुरुवात करतोय आपण. लक्ष द्या, क्वेश्चन वाचायचा आहे आणि आन्सरकडे जायचं आहे. सिलेक्ट द मोस्ट ॲप्रोप्रिएट ऑप्शन टू फिल इन द ब्लँक. आपल्याला रिकामी जागा एक वर्ड शोधायचा. आपण अशा प्रकारचं ॲनालिसिस फार क्वेश्चन्सचं केलं, त्याच्यामुळे प्रश्न आता तुम्हाला कळायला पाहिजे. असं काही नाही की तुम्हाला प्रश्नच कळत नाही. ओके, रिकामी जागा दिली, या ठिकाणी आपल्याला कोणता वर्ड मोस्ट सुटेबल आहे या ठिकाणी फिलअप करण्यासाठी आपल्याला ते बघायचं. वंदना crept dash dash into the room and switched off the light. ऑप्शन्स आहेत लाऊडली, वीकली, सॉफ्टली आणि टाईटली. आता क्रेप्ट म्हणजे आपण म्हणतो ना की तुम्ही रांगत जाताय किंवा मग त्याच्यावरती असं पसरत जाताय वगैरे, तशा अर्थाचा शब्द आहे. मग वंदना कशा प्रकारे आतमध्ये गेली, रूममध्ये गेली आणि तिने लाईट स्विच ऑफ केल्यात. ऑप्शन्स काय काय आहेत? ती लाऊडली जाईल का? वंदना क्रेप्ट डॅश डॅश इनटू द रूम अँड स्विच ऑफ द लाईट. वंदना रूममध्ये कशा प्रकारे तरी गेली आहे आणि तिने लाईट्स ऑफ केल्या. ओके, मग आता बघा बरं, लाऊडली, वंदना क्रेप्ट लाऊडली असेल का? हा आता व्हर्ब आहे आपला. व्हर्ब आहे तर याच्याविषयी इन्फॉर्मेशन सांगणारा वर्ड जो असेल तो काय असेल? ॲडव्हर्ब असेल. मग आपल्याला ॲडव्हर्ब बसवायचा इथं. लाऊडली येईल, वीकली येईल, सॉफ्टली येईल की टाईटली येईल? वीकली म्हणजे काय? वीकली म्हणजे ते साप्ताहिक असतं बघा आपलं, जसं की वीकली साधना आहे, साप्ताहिक साधना. तसं तो वाला हा नाहीये. WEEKLY, वीकली याचा अर्थ असतो साप्ताहिक. ओके, म्हणजे जे 7 दिवसांनी प्रकाशित होत राहतं, राईट, रिलीज होत राहतं. हे वीकली आहे, जसं की कमजोर आहे या अर्थाने. वीक म्हणजे कमजोर आणि वीकली कमजोर आहे अशा पद्धतीने. मग हा वीकली होणार नाही. ती असं टाईटली जाईल का रूममध्ये? टाईटली सुद्धा होणार नाही. लाऊडली मोठमोठा आवाज करत असं काहीतरी आहे का की मोठ्याने बोलायचं वगैरे? असं नाही. तर ती सॉफ्टली गेली आहे. वंदना क्रेप्ट सॉफ्टली इनटू द रूम अँड स्विच ऑफ द लाईट. सो सॉफ्टली इज द करेक्ट आन्सर. आलंय का लक्षात? लाऊडली सुद्धा होणार नाही. आपला आन्सर असेल सॉफ्टली गेली. वंदना सॉफ्टली एंटर्ड द रूम.
अँड स्विच्ड ऑफ द लाईट. ओके, आता या प्रश्नांचं आन्सर करताना म्हणजे अशा क्वेश्चन्सला आन्सर करताना आपल्याला सेंटेन्सचा कॉन्टेक्स्ट लक्षात आला पाहिजे की काय सांगितलंय त्याच्यामध्ये. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन. Select the most appropriate option that can substitute the underlined segment in the given sentence. If there is no need to substitute it, select no substitution required. थोडक्यात सांगतो की या क्वेश्चन मध्ये विचारलंय काय. एक सेंटेन्स दिलाय, सेंटेन्समध्ये एक वर्ड दिला, या वर्डला रिप्लेस जर करायचा असेल, त्याला सबस्टिट्यूट जर करायचा असेल, त्याच्या जागी एखादा शब्द तुम्हाला जर योग्य वाटत असेल आणि हा चुकीचा वाटत असेल तर तो त्या ठिकाणी सबस्टिट्यूट करा, म्हणजे त्याला रिप्लेस करा नवीन एखाद्या वर्डने. किंवा जर तुम्हाला वाटलं की दिलेल्या सेंटेन्समध्ये अंडरलाईन केलेला वर्ड योग्य आहे तर काहीच करायचं नाही, तुमचा आन्सर काय असेल, नो सबस्टिट्यूशन रिक्वायर्ड. ओके, आता बघा, इफ यू हॅड कॉल्ड मी आय मे कम टू हेल्प यू. थोडक्यात नेहमी सांगतो बघा, ग्रामर जर तुम्हाला करायचंय ना तर ग्रामर थोडंसं व्यवस्थित करायला लागा. म्हणजे तुम्ही बेसिक पासून चालू करताय, सब्जेक्ट काय असतं, वर्ब काय असतं, ऑब्जेक्ट काय असतं, कॉम्प्लिमेंट काय असतं, इथपासून पार्ट्स ऑफ स्पीच करता, टेन्स करता, असं सगळं करत करत नंतर तुम्ही येता सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट व्यवस्थित करता, पार्ट्स ऑफ स्पीच सगळे करता, टेन्स करताय, आर्टिकल्स वगैरे सगळं करताय, नंतर कंडिशनल सेंटेन्स वगैरेचा पार्ट आहे. आता या एकाच एक्झाममध्ये म्हणजे एकाच टेस्टमध्ये तुम्हाला 2 क्वेश्चन्स कशावरती दिसतील, कंडिशनल सेंटेन्सवरती. हा जो क्वेश्चन आहे तो आहे कंडिशनल सेंटेन्सवरचा. आता बघा बरं, इफ यू हॅड कॉल्ड मी आय मे कम टू हेल्प यू. काय असतं बघा, कंडिशनल सेंटेन्सेस हे 3 प्रकारचे असतात, म्हणजे कंडिशन 3 प्रकारचे असते. 0 कंडिशन जर पकडली तर 4 प्रकारचे असतात, राईट. म्हणजे काय, टाईप 1, टाईप 2, टाईप 3 असे 3 प्रकारचे आहेत. आणि मग या टाईप 1, 2, 3 मध्ये न बसणारी कंडिशन असते, म्हणून त्याला आपण 0 कंडिशन म्हणायचं. 1, 2, 3. पण आता पुढे न जाता आपण वापस येतो आणि 0 कंडिशन म्हणतो. आता थोडक्यात सांगतो हे कंडिशनल सेंटेन्स काय आहे. लक्षात घ्या, आपल्याकडे कंडिशनल सेंटेन्स 3 प्रकारचे आहेत, टाईप 1, टाईप 2, टाईप 3. टाईप 1 कंडिशन असते प्रेझेंट टेन्स शो करणारी कंडिशन. टाईप 2 कंडिशन असते सिंपल पास्ट शो करणारी कंडिशन. आणि म्हणजे त्या सेंटेन्सेसमध्ये टेन्सचा जो पार्ट असतो त्याच्यामध्ये एकतर सिंपल प्रेझेंट टेन्स असेल किंवा सिंपल पास्ट टेन्स असेल, किंवा जी टाईप 3 कंडिशन आहे त्याला म्हणतो आपण की पास्ट परफेक्ट टेन्स त्याच्यामध्ये यूज झालेला असतो आणि त्याला पास्ट परफेक्ट टेन्स शो करणारी कंडिशन असं म्हणतो. आणि त्याच्यानंतर जो पार्ट असतो तो असतो 0 कंडिशन. मग 0 कंडिशन काय असते, 0 कंडिशन असते जेव्हा आपल्याकडे कंडिशनल सेंटेन्सेसमध्ये असं असतं की जो एक इफ क्लॉज आहे किंवा कंडिशनचा क्लॉज आहे तो क्लॉज आणि पुढे असतं मॉडल ऑक्झिलरीचा यूज झाला. जर दोन्ही क्लॉजेसमध्ये आपल्याकडे मॉडल ऑक्झिलरीचा यूज होत नाही किंवा दोन्ही क्लॉजेसमध्ये म्हणजे कंडिशनचा क्लॉज आणि रिझल्टंट क्लॉज दोन्हीमध्ये सुद्धा टेन्सचा यूज होत नाही. टाईप 1, टाईप 2, टाईप 3 या तिन्हीमध्ये सुद्धा दोन्ही क्लॉजेसमध्ये कंडिशनचा यूज होत नाही किंवा दोन्ही क्लॉजेसमध्ये टेन्सचा यूज होत नाही. परंतु 0 कंडिशनमध्ये दोन्ही क्लॉजेसमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्सचा यूज झालेला असतो. हे आपण ग्रामरमध्ये डिटेलमध्ये पाहूयात. आता मी जो पार्ट सांगितलाय त्यानुसार आपण क्वेश्चनला अटेम्प्ट करूयात. सेंटेन्सकडे या. इफ यू हॅड कॉल्ड मी, हॅड आणि हॅड नंतर V3 म्हणजे काय, पास्ट परफेक्ट टेन्स आहे. टेन्स ओळखता यायला पाहिजे. आता याच्यावरून समजून घ्या, मी तुम्हाला जे टाईप 1, टाईप 2 म्हणतो ना, टाईप 1, टाईप 2 आणि टाईप 3 ह्या झाल्या 3 कंडिशन्स. पहिली असते सिंपल पास्ट, पहिली असते प्रेझेंट टेन्सची, दुसरी असते सिंपल पास्टची आणि तिसरी असते पास्ट परफेक्ट टेन्सची कंडिशन. म्हणजेच काय, जो इफ वाला क्लॉज असतो त्याच्यामध्ये आपल्याला टेन्स शोधायचा असतो. आता हॅड प्लस V3 असं जेव्हा आपल्याला कॉल्ड हा वर्बचा 3rd फॉर्म आहे. मग हॅड प्लस V3 म्हणजेच काय, पास्ट परफेक्ट टेन्स. आता पास्ट परफेक्ट टेन्स आपल्याला इथं